अचानक जानूचा तोल गेला आणि ती यॉट वरून खाली पाण्यात पडली। हॅरी, हे बघ, मला माहिती आहे आज जे घडलं ना ते खरंच खूप शॉकिंग होतं रे। हॅरी, 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 हे बघ, तू आता काय फील करतोयस ना हे मी इमॅजिन पण नाही करू शकत रे। पण असं शांत नको ना राहू। हे बघ, तुला हवं तर तू माझ्यासमोर रड ना। काय शेअर करायचं असेल तर माझ्याशी शेअर कर, बोल माझ्याशी, पण असं शेल मध्ये नको जाऊस रे। तुला असं शांत बघायची सवय नाहीये मला, नाही बघवत मला। अगं, या घराने बऱ्याच गोष्टी बघितल्यात अगं। अगदी अगदी आत्ताच आपण आजीचं कोमात जाणं सुद्धा बघितलं। पण अगं, या घटनेवर माझा विश्वासच बसत नाही। सिंचना, ही घटना पचतच नाही अगं मला। डोक्यातनं अनेक प्रश्न फिरतायत अगं। पण सिंचना अगं, आपली जानू तिने काय कोणाचं वाईट केलं असेल ग? आणि त्या यॉट वरून कशी काय पडली असेल ती? मला कुठल्याच प्रश्नाचं उत्तर सापडत नाही ग। असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात फिरतायत। हॅरी, हॅरी, हे बघ, आय नो जे काय घडलंय ते खूप हॉरिबल आहे, पण तू नको ना रे त्रास करून घेऊ, तू नको त्रास करून घेऊ। त्या जयंतला अक्कल नाही का ग? जानूवर प्रेम करतो ना तो, मग कुठे गेलं त्याचं प्रेम? माझ्या लहान बहिणीची काळजी नको घ्यायला त्याने? त्या यॉटवर घेऊन गेला तो। अरे ती गेलीच कशी काय त्या यॉटच्या रेलिंग जवळ? अगं, आताच आपल्या जानूचं मिसकॅरेज झालं। तिची काय अवस्था असेल याचा जराही त्याने विचार केला नसेल का ग? कुठे गेली हो त्याची काळजी? त्याला अजिबात विचार आला नसेल का? हॅरी, 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 बघ, जे काही घडलंय ना ते खूप हॉरिबल आहे रे, पण किती त्रास करून घेशील? अगं, ते पोलीस ते काहीच काम करत नाही, काहीच काम करत नाहीये। त्यांनी शोधायला पाहिजे ना आपल्या जानूला। ते फक्त नावाचे पोलीस आहेत, काहीच काम नाही। हे बघ, पोलिसांनी आपल्या जानूला शोधायचा प्रयत्न केला रे। मग अजून करायला पाहिजे ना। प्रयत्न थांबवायला नको ना, अजून करायला पाहिजे। आपली जानू सापडली पाहिजे ना, आपली जानू सापडली पाहिजे की नाही? मी एक काम करतो, मी पोलिसांना फोन करतो। पोलिसांना फोन काहीतरी भावनेच्या भरात काहीतरी करून घेऊ नकोस हॅरी। जयंत, मला सिद्धूचं म्हणणं पटतंय। माझ्याही डोक्यात असेच काही प्रश्न आहेत। मी तुला आतापर्यंत विचारले नाहीत कारण तू अजून या धक्क्यातून सावरला नाहीयेस। अरे पण जानू यॉटवरनं पाय घसरून समुद्रात पडते, या गोष्टीवर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे रे। नक्की काय झालंय हे प्लीज सांग। सांग जयंत, कारण तुझ्या आवाजात तू जी काही कारणं देतोयस ना त्यामध्ये ठामपणा नाहीये। खरं खरं सांग, काय झालं त्या दिवशी?
आणि मुळात जानूचा स्वभाव सावधपणाचा होता. ती असं हलगर्जीपणा करणं शक्यच नाहीये. काहीतरी गडबड आहे नक्कीच. जयंत, प्लीज खरं काय घडलंय ते सांगून टाक ना. तू काकूची अवस्था बघतोयस ना. अरे ती मान्यच करायला तयार नाही अजून जे घडलंय ते. या सगळ्यांचे चेहरे बघ, डोळ्यावरचं दुःख बघ यांच्या. त्यांनी कशाच्या जीवावर दुःख पचवायचं. अरे त्यांची मुलगी, बहीण, नणंद अचानक हिरावली गेली. अरे निदान हे कसं घडलं एवढं जाणून घ्यायचा, हे सत्य जाणून घ्यायचा अधिकार आहे ना त्यांना. जयंत, अरे माझी हसती खेळती जानू अचानक नाहीशी झाली आहे. तिचा काहीच पत्ता लागत नाही. असं तू पोलीस हे आम्हाला सांगतायत रे, पण एक बाप म्हणून मी काय करू सांग ना तू. अरे आमची जानू कायमची दूर निघून गेली आहे. ती आम्हाला यापुढे कधीच दिसणार नाही. ही गोष्ट कशी मान्य करू, कसा विश्वास ठेवू रे आम्ही यावर. आता तरी खरं काय ते सांग. किती अंत पाहणार आहेस आमचा? ती डिस्टर्ब होती. जानू डिस्टर्ब होती. तू मला दिलेल्या त्रासाची परतफेड आता फक्त एकाच गोष्टीने होऊ शकते, तुला तडफडायला भाग पाडू. गुड बाय मिस्टर जयंत कानेटकर. मिस कॅरेटचा धक्का तिने अजूनही पचवला नव्हता आणि मी तिला या धक्क्यामधून बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न करत होतो. जेव्हा आम्ही यॉटवर गेलो तेव्हा जानू असं दाखवत होती की ती खूप खुश आहे, नॉर्मल झाली आहे, तिने तो धक्का पचवलाय. पण मला माहित होतं की ती अजूनही डिस्टर्ब आहे. आणि म्हणून मी तिला माझ्या नजरेसमोरून एकही क्षण दूर होऊ देत नव्हतो. पण नेमकं त्याच क्षणी मला मागून कोणीतरी हाक मारली आणि मी वळलो आणि फक्त पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी घाबरून वळलो तेव्हा जानू तिथे नव्हती.